हॅलो नमस्ते, मी सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक तोरणपट्टीची डिझाईन शिकलो होतो. हे बघा, हे पट्टीची डिझाईनचं व्हिडिओ अपलोड केलेला आहे यूट्यूबला. तर ह्याच्या खाली आपण डिझाईन तयार करणार आहोत. तर मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला टाकलेला यूट्यूबला पट्टीचा. तर ह्याच्या खाली डिझाईन बनवण्यासाठी हा हिरवा कलर आणि पिवळा कलरची पट्टी आहे. तर मी दोन्ही कलर, हिरवा आणि पिवळा कलर खालची डिझाईन तयार करणार दोन कलरमध्ये. तर पिवळा कलर आणि हिरवा कलर घेतलेला आहे. आणि माझी विणायची सुई नेहमी माझी 12 नंबरची सुई असते. तर चला तर मग आपण विणायला सुरुवात करूया. आणि साधे सिंपल असे तोरण आहे, रोज आपण दरवाजाला लावू शकतो. तुम्ही अजून माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब, शेअर, लाईक करा. बेल आयकॉनला पण प्रेस करा. हा 2 लाईनी आपल्या आहेत ना, सोडून द्यायचं 1 2 आणि तिसऱ्या लाईनमध्ये आपल्याला हिरव्या रंगाचा दोरा बांधून घ्यायचा. एक 2 3 साखळी तयार करून घ्यायचं. आणि जिथं आपण दोरा बांधून घेतलं तिथेच आपण आणखीन एक खांब तयार करून घ्यायचा. असे 3 साखळी आणि एक खांब, असे 2 खांब आपले तयार होतात. 1 2 आणि ह्याला फिरून घ्यायचं, पलटी अशी पलटी मारून घ्यायचं पट्टीला. 3 साखळी तयार करून घ्यायचं अगोदर. 1 2 3 साखळी तयार करून घ्यायचं. आणि ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये आपण सुरुवातीला 3 साखळी तयार करून घेतली तर आणि एक खांब तयार करतो. ह्या दोन्हीच्या मध्ये इथे आपल्याला एकातच 4 खांब तयार करून घ्यायचं. 2 3 हे 4, हे 4 खांब तयार झाले आपले. 3 साखळी तयार करून घ्यायचं. 1 2 3 3 साखळी तयार करून घ्यायचं आणि फिरवून घ्यायचं. असं 3 साखळी तयार करून घेतलेत. आणि आपण सुरुवातीला आपण किती 2 आणि 4 खांब तयार केले दुसऱ्या लाईनला. तर 1 2 खांबांच्या मध्ये इथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचं आणि डबल क्रोशे तयार करून घ्यायचं. 2 त्यामध्येच आणखीन एक खांब तयार करून घ्यायचे. असे एकातच 3 खांब तयार केले. परत 1 2 खांबांच्या मध्ये इथे दोन्ही खांबांच्या मध्ये इथे एकातच आपल्याला 3 खांब तयार करून घ्यायचं. 1 त्यामध्ये आणखीन एक खांब तयार करून घ्यायचं. 2 आणि 3. परत ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे एकातच 3 खांब तयार करून घ्यायचं आणि डबल क्रोशे 1 2 3. 1 2 3 साखळी तयार करून घ्यायचं आणि हे फिरवून घ्यायचं. आता इथे आपण एक खांबावर इथे 3 साखळी तयार करून घेतली. त्याच्या पुढच्या खांब आणि त्याच्या समोरचा 1 आणि 2 दोन्ही खांबांच्या मध्ये हा एक सोडून द्यायचा आपण, कारण त्याच्यावर एक खांब तयार करून घेतलेत आपण. तर 1 2 खांबांच्या मध्ये इथे आपल्याला एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं. 1 त्यामध्ये आणखीन एक 2 असे एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं. परत समोर 1 2 दोन्ही खांबांच्या मध्ये एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 परत 1 2 एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं. परत 1 2 दोन्हीच्या मध्ये एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं. सुरुवातीला आपण 2 मग 4 आणि 9 असे आपण खांब तयार करून घेतलेत.
तर त्या दोन्हीचे खांबांच्या मध्ये 2-2 खांब आपण एकातच 3 खांब तयार करून घेतलेले, तिथे आपण सुरुवातीला एक खांब घेतले तर शेवटला पण एकच खांब तयार करून घेतले. प्रत्येकी खांब सिंगल करून एकातच 2 खांब तयार करून घेतलेत. हे बघा, सुरुवातीला 1-2 खांब तयार करून घेतलेत, मग आणि दुसऱ्या लाईनमध्ये 1 2 3 4, तिसऱ्या लाईनमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 खांब तयार करून घेतलेत. 4 खांबांच्या मध्ये एकातच 3-3 खांबांचा टप्पा तयार करून घेतलेत आपण. आणि चौथ्या लाईनमध्ये आपण जे 3-3 खांबांचा टप्पा होता तिथे सिंगल 2 खांबांच्या मध्ये आपण एकातच 2-2 खांब तयार करून घेतलेत आपण. तर सुरुवातीच्या खांबामध्ये एक 3 साखळ्या तयार करून घेतलेत आपण, आणि तो खांब सोडून त्याच्या पुढच्या आणि त्याच्या समोरच्या खांबामध्ये एकातच 2 खांब तयार करून घेतलेत आपण. 1 2 ह्या दोन्ही खांबाच्या मध्ये करून घेतलेत खांब एकातच, आणि त्याच्या समोरच्यात पण ह्या दोन्ही खांबाच्या मध्ये एकातच 2 खांब तयार करून घेतलेत आणि सिंगल करून. तर किती बघा, चौथ्या लाईनमध्ये किती खांब येतात आपले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, आणि इथे आणखीन एक खांब येणार आपला 14. असे चौथ्या लाईनमध्ये आपले 14 खांब तयार आहेत. तुम्ही लिहून पण ठेवू शकता आठवणीसाठी. एक 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. 3 साखळ्या तयार करून घेतलेत, फिरवून घ्यायचं त्याला, आणि त्या समोरची जी साखळी आहेत आपले खांब, आता इथे मी 3 साखळीवर 3 साखळ्या तयार करून घेतलेत, आणि जे समोर हा आता ह्याच्यावर एक आपला खांब जो आहे त्या खांबावर आता ही साखळी आली, तर ते पुढचा आणि ते समोरच्या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचा. एक आता सिंगलच खांब घ्यायचे आपल्याला, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे 12, आणि जी साखळी आहे 3 आपली सुरुवातीला शेवटला जर साखळी फिरून 3 साखळ्या घेतो तिथे आणखीन एक खांब, असे 13 खांब तयार करून घ्यायचं 5व्या लाईनमध्ये. 1 2 3 4 5 5 लाईनी आपल्या तयार आहेत. परत 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. 1 2 3 3 साखळ्या तयार करून घेतलेत, आणि आपली लाईन किती तयार होते बघा, 1 2 3 4 5. तर आता 5 लाईनमध्ये आपण वाढवून घेतलेत. 6व्या लाईन आपण जेव्हा तयार करतो त्या वक्ताला आपण आता कमी करून घ्यायचं आपल्याला खांब. तर आपले बघा 2 4 9 असे आपण खांब वाढवत गेलेत पुढे. 9 झाल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 1 2 3 चौथ्या लाईनमध्ये 14 खांब तयार झालेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14चे 2 लाईनी तयार झालेल्या आहेत. इथनं आपल्याला आता एक एक खांब आपल्याला कमी करून घ्यायचं. आता हे इथे आपण 3 खांब तयार करून घेतलेत, तर इथे एक खांब सोडून दोन्ही खांबांच्या मध्ये इथे आपल्याला सिंगलच खांब तयार करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला एक खांब येईपर्यंत आम्हाला हे
पूर्ण पान तयार करून घ्यायचं. आता हे असं आपल्याला फिरून घ्यायचं. हे दोन्ही खांबांच्या मध्ये इथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचं आहे. 1 2 3 साखळी सुरुवातीला असं आता आपल्याला पूर्ण एक खांब येईपर्यंत दोन्ही साईडनं आपल्याला कमी करून घ्यायचं. 2 आपले कसे 13 12 11 10 असे आपले खांब आपले कमी होणार. छानसं पानाचा आकार येतो. परत फिरून घ्यायचं. 1 2 3 साखळ्या. 1 2 3 4 हे आपले असे कमी होणार पानांचा आकार सुंदर छान असं. तर 1 2 3 4 5 6 7 8. आता आपल्या 8वी लाईनमध्ये किती खांब तयार झालेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 खांब तयार झालेत. मग 9व्या लाईनमध्ये किती होणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे आपले कमी होत जाणार. ते पूर्ण पानाचा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्या दोन्ही खांबाच्या मध्ये ते आपल्याला खांब तयार करून घ्यायचं. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता 10 खांब झाले. आता दुसऱ्या लाईनला किती येणार? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 8 असे आपले खांब कमी करत जायचं आपल्याला. ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे आपल्याला एक खांब तयार करून घ्यायचं.
त्याच्यामध्ये पूर्ण आपण पान तयार करून घेऊया. एक 2 3 आले. एक 2. आता इथे एकच खांब आपला तयार झाला. हे दोरा कट करून घ्यायचा. एकदम सुंदर असं आपलं पान तयार झालेलं आहे. डायरेक्ट पट्टीलाच मी तयार करून घेतलेलं आहे पान. तर आता दुसरं पान तयार करून घ्यायचं आपल्याला. आता हे जो पान आहे तिथेच आपल्याला 1 2 3 4 5 तर 5 लाईनी सोडून द्यायच्या आहेत. आणि इथे तर आपण ते पान तयार करून घेतले होते. 1 2 3 4 5 6 दोन्ही पानांच्या मध्ये मध आपण 6 लाईन सोडून द्यायचे आणि दोन्ही पानांच्या मध्ये अंतर आपलं सेम दिसला पाहिजे. तुम्ही तुमच्या गॅप आवडीनुसार घेऊ शकताय. तुमचं पान तुम्हाला जवळ पाहिजे असेल तर तुम्ही जवळ घेऊ शकताय. आता इथे एक पान तयार झालेलं आहे. तर मला आता इथे दोन्ही पानांच्या मध्ये पिवळ्या कलरचा दोरा जो आहे लोकर, तर त्याचा इथं गोंडा लावायचा आहे मला. आणि रोज वापरण्यासाठी आपण तोरण बनवतोय, तर आपण दाट असं पानां ते मधले जे गोंडे आहेत दाट असलं तर छान दिसतं. त्यासाठी मी आता 1 2 3 4 तर इथं बरोबर 4ला मी इथं गोंडा लावून घेणार. आणि ह्या गोंड्यांच्या आणि पानांच्या मध्ये 3 लाईनीचा गॅप आहे. तर इथे 1 2 3 3लाच इथे मी हिरव्या रंगाचा दोरा लावून घेणार दुसऱ्या पानासाठी. आता आपण सुरुवातीला पानासाठी आपण 2 खांब तयार करून घेतले होते. सुरुवातीला 3 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि त्यामध्ये आणखीन एक खांब तयार करून घ्यायचे. असे 2 खांब तयार करून घ्यायचं. परत पट्टी फिरवून घ्यायचं आपल्याला. तर 3 साखळ्या घेऊन फिरवून घ्यायचं. हे 3 साखळ्या तयार करून घेतलेत मी. आणि दोन्ही खांबांच्या मध्ये इथे मी एकातच 4 खांब तयार करून घेणार आहोत. हे 2 साखळी एक आणि ते खांब ते 2 हे 3 हे 4 असे 4 खांब तयार करून घेतलेत. आणि 1 2 3 साखळ्या तयार करून घेतले. आणि त्या साखळीचा जो खांब आहे खालचा आणि ते समोरच्या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे आणखीन 2 खांब तयार करून घ्यायचं एकामध्ये. असे आपले 3 खांब तयार झालेत. 1 2 3 आणि आता हा जो खांब आहे आणि ते समोरचा ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे आपल्याला एकातच 3 खांब तयार करून घ्यायचं. आणि तिसऱ्या लाईनमध्ये 9 खांब आपले तयार होतात. थोडंसं वाढवण्यासाठीच आपण फक्त एकातच 2 3 घेतो, नंतर आपल्याला कमी करायचं आहे. तर आता हे दोन्ही खांबांच्या मध्ये इथे एकातच 3 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 परत ह्याला फिरून आपण 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. जर तुम्हाला 3 साखळ्या सुरुवातीला घेतो आपण, त्यात जर तुम्हाला चुकत असेल तर तुम्ही 3 साखळ्या घेण्याच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट फिरून हा जो सुईवरचा दोरा थोडासा उंच घ्यायचा वळून लूज, आणि ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये तुम्ही डायरेक्ट खांब तयार करू शकताय. एक त्यामध्येच आणखीन एक खांब तयार करून घ्यायचा. असे एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं. तर 1 2 आहेत त्या दोन्ही खांबांच्या मध्ये, त्यामध्ये आणखीन एक खांब वाढवून घ्यायचा. असे 2 खांब एकातच तयार करून घ्यायचं. 1 2 दोन्ही खांबांच्या मध्ये एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं.
दोन्ही खांबाच्या मध्ये एकातच 2-2 खांब आपल्याला तयार करून घ्यायचे. सुरुवातीला 2 खांब तयार करून घेतलेत, दुसऱ्या लाईनला 4, तिसऱ्या लाईनला 9 आणि एकातच 2 घातलेत पहिल्या लाईनमध्ये आणि दुसऱ्या लाईनमध्ये एकामध्ये 4 खांब तयार करून घेतलेत. तिसऱ्या लाईनमध्ये ह्या 4 खांब जी दुसऱ्या लाईनमध्ये तयार करून घेतले, तिसऱ्या लाईनमध्ये ते 4 खांबांच्या दोन्ही खांबांच्या मध्ये एकातच 3-3 खांबांचा 3 टप्पे तयार करून घेतले आणि 9 खांब तयार झालेत आपले. 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 9 खांब तयार झालेत. आणि चौथ्या लाईनमध्ये आपण दोन्ही खांबांच्या मध्ये एकातच 2-2 खांब तयार करून घेतले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 असे आपले खांब इथे वाढवून घेतलेत आपण. फक्त 1 2 3 4च लाईनमध्ये आपल्याला खांब वाढवायचे आहेत. आता आपण सिंगलच खांब तयार करून घेणार आहोत. दोन्ही खांबांच्या मध्ये इथे आपण खांब तयार करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 अशात आपल्याला खांब आपले कमी कमी होणार आहेत ना. तरी पूर्ण आपल्याला हे जसं पान तयार करून घेतलेत आपण तसंच पान तयार करून घ्यायचं आपल्याला. तर करून घेऊया आपण सेम तसंच पान. आता आपले कमीच होणार आहेत ना खांब. पुन्हा असंच विणत आपल्याला एक खांब येईपर्यंत आपल्याला असंच पान विणत जायचं आहे. चल मग आपण हे पूर्ण पान तयार करून घेऊया. आता पट्टीला असेच आपल्याला जेवढे पान तयार होतील तेवढे पान तयार करून घ्यायचं. तर मी पूर्ण पट्टीला पानं तयार करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण 2 खांब तयार करून घेतलेत आणि 4 आणि 9 असे आपले 5 लाईनीपर्यंत आपण खांब वाढवून घेतले. आणि त्याच्या पुढे आपण खांब वाढवले नाही आहेत. आपले विणत गेल्यानंतर आपले कमी होतात खांब एक एक आणि तो पानाचा आकार
दिसायला पण सुंदर दिसतो. जर तुम्हाला मोठी साईज पाहिजे असेल पानाची तर तुम्ही परत आणखी एक लाईन वाढवून घेऊ शकताय. आता पूर्ण पान तयार करून घेऊया आपण. तर हे बघा आपण 2 पान तयार करून घेतलेत पट्टीला. तर डिझाईन आणि पट्टीला बघा किती छान अशी दिसते आपली. आणि ह्या दोन्ही आता हे बघा मी दाट विणते कारण मला पानं पण आणि गोंडी पण जर पिवळ्या कलरचे ते एकदम असं मला पट्टीला दाट पाहिजे, त्यासाठी मी अंतर कमी घेतलं आहे. तुम्ही जेव्हा पट्टी तुमच्या दर्जाच्या मापाची जेव्हा पट्टी घेताय त्या वक्ताला तुमचे जर खांब कमी जास्त होतात त्या वक्ताला तुम्ही इथं गॅप्स त्यानुसार घेऊ शकता तुम्ही. आता माझ्या दोन्ही पानांच्या बरोबर इथं मी 1 2 3 4 5 आणि 6 लाईनीचा गॅप बरोबर घेतला आहे, कारण इथं बरोबर माझ्या इथं जो मी जेव्हा गोंडा लावीन पिवळ्या कलरचा तेव्हा खूप सुंदर असं दोन्ही पट्टींना दिसायला पण सुंदर दिसणार आहे असं. तर ही पूर्ण अशीच पट्टी आम्ही करून घेणार आहोत. ह्या पूर्ण पट्टीला असे पानं तयार करून घेणार आहोत. तर चला तर मग पूर्ण आपण पानं तयार करून घेऊया. मग मी पिवळ्या कलरची गोंडी तुम्हाला बनवून दाखवते. तर खूप साधी सिंपल अशी तोरण आहे आपलं रोज रेग्युलर दर्जाला लावण्यासाठी. हे बघा मी पूर्ण पट्टीला पान तयार करून घेतलेत. खूपच सुंदर अशी नुसतं पानं पण खूप सुंदर दिसतात. जे नवीन आहेत त्यांना हात पण त्यांचं साफ होण्यासाठी खांबाचं पूर्ण पान तयार केलेलं आहे डबल क्रोशामधूनच. हे बघा पूर्ण आपली पट्टीला हा पानं लावून तयार आहेत. तर आता ह्या दोन्ही पानांच्या मध्ये मी एक पिवळ्या कलरचा गोंडा तयार करणार आहोत. हे बघा पिवळ्या कलरचे आपल्याला गोंडा कसा साईज पाहिजे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकताय. ह्या 4 बोटांना अशी गुंडाळून घ्यायचा दोरा आपल्याला. हे असे आपल्याला मी 60 पदर असे बोटांना 4 बोटांना गुंडाळून घेतलेलं आहे. जर तुम्हाला साईज जर जास्त पाहिजे असली गोंड्याची तर तुम्ही वाढवू शकताय. हे पूर्ण असं दोरा गुंडाळून घ्यायचं बोटांना गोंड्यांसाठी. तर हे बघा अशी गोंडी आपण तयार करणार आहोत. आणि शेवटला इथे आपण बरोबर खालून कट करता येते दोरे. तर अशी मी सगळे माझी गोंडी तयार झालेत कट करून. ते सगळे गोंडी मी लावून घेते पट्टीला. आता इथे सुरुवातीला मी हे दोन्ही पट्ट्या आहेत ना, सॉरी पानं आहेत, दोन्हीच्या पानांच्या मध्ये बरोबर मी ते गोंडा बांधून घेणार. आणि सर्व एकत्र करून त्यातलाच एक दोरा काढून घ्यायचा. व्यवस्थित सगळं बरोबर घेऊन इथे एक बांधून घ्यायचं. तर तुम्हाला असं जर बांधायचं नसेल तर तुम्ही तसं पण सोडू शकता, तसंच गोंडा. ह्याच्यामध्ये तुम्ही मणी पण घालू शकताय. बांधते वेळेस 4 मणी घालून पण गोंडा, पण ते मी रोज वापरण्यासाठी हे करते कारण मणी एक एक फुटतात पण धुते वेळेस, म्हणून मी साधं सिंपलच तोरण बनवलेलं आहे. तुम्ही असं पण सोडू शकताय. असं पण सोडलं तर छान दिसते.
आणि असं पण बांधलं तर छान असंच बांधलं तर छान दिसणार आहे. दोन्ही पण तुम्ही तर ह्याला पण मी तसंच बांधून घेणार आहे सर्व एकत्र करून. दोन्ही पानांच्या मध्ये एक एक गोंडी लावून टाकले. तर ही गोंडी शेवटला सगळे लावून झाले ना, हे सगळं आपण बरोबर बंद करायचं. एक पान आणि एक गोंडा, एक पान एक गोंडा, हे असं पूर्ण आपल्याला तोरण तयार करून घ्यायचं. हे पूर्ण मी आता गोंडी लावून घेते पट्टीला. ह्या पूर्ण मी गोंडी लावून घेतलेत. एक पान आणि आणखी एक गोंडा, असं खूपच सुंदर असं तोरण दिसतं. आता वटपौर्णिमेचा सण पण आलेला आहे, तर तुम्ही आणि ही तोरण बनवायला खूप वेळ लागत नाही, एका दिवसात तोरण होऊ शकतं. आपण कंटिन्यू जर विणलं तर एक 3 ना 4 तास लागतं मला. असं एक तोरण मी एका दिवसात बनवू शकते. हे बघा, खूपच सुंदर असं तोरणाची डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्ही विणून बघा. आणि साधी सिंपल असं विण आहे, विणलेले काही अवघड डिझाईन नाही का. आणि फक्त मी गोंडा आणि पान तयार केलेले आहेत. पानामध्ये फक्त आपण डबल क्रोशे तयार करून घेतलेत. आणि 1 2 3 4 आणि 5 हे 5 लाईनी वाढवलेल्या आहेत फक्त आपण. 5व्या लाईनमध्ये फक्त सिंगल खांब तयार केलेत आपण, आणि 4 लाईनमध्ये आपण वाढवून घेतलेले आहेत. आणि खाली परत सिंगलच खांब तयार करून घेतले पट्टीला. त्यामुळे पट्टीचा पानाचा पण आकार बघा किती सुंदर असा आकार तयार झालेला आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.